ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 32। श्री गणेशाय नमः। पतिव्रते चिया रीती सांगे देवा बृहस्पती सहगमनी फळश्रुती येणे परी निरोपिली विधवा आपणाचा आचारू सांगता झाला देववरू पुसताती ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते जवळी नसता आपुला पती त्याते मरण झालिया प्राप्ती काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे अथवा असेल गरोदरी असे ती ते कन्या कुमरी काय करावे तिये नारी म्हणोनी विनविती गुरुसी ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारोन एकचित्ते करून ऐका श्रोते सकळ पती जवळी असे जरी सहगमनी जावे तिये नारी असता आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपानी असता कुमारू तिने करिता पाप थोरू पुरुष मेला असेल दूरू सहगमन करू नये तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समाने असे पुण्य परियेसा विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू निवर्तता आपला व्रतारू केशवपन करावे ज्या का विधवा केश राखिती त्यांची ऐका फळश्रुती केश पुरुषासी बाधिती नरका परी परियेसा यास्तव करणे केशवपन करावे तिने नित्य स्नान एक वेळा भोजन करावे तिने परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने 5 दिवस पक्ष मासास करावा तिने उपवास अथवा चंद्रायण ग्राम भोजन करणे परियेसा चंद्रोदय बीजेसी 1 ग्रास त्या दिवशी चढते घ्यावे 15 दिवसी पौर्णिमेसी भोजन कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरत नारी अमावस्या येता जरी 1 ग्रास जेवावा शक्ती नाही जियेसी एकान्न जेवावे परियेसी अथवा फळ आहारेसी अथवा शाका आहार देखा अथवा घ्यावे क्षीर मात्र कधी न घ्यावे अपवित्र जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाले ऐसे शयन करिता मंचकावरी पुरुष घाली रौख घोरी भोगी नरक निरंतरी पती सहित परियेसा करू नये मंगल स्नान अथवा देह मर्दन गंध परिमल तांबूल जाण पुष्पादी तिने वर्जावे पुत्रा वीण असे नारी करणे तर्पण पुत्रा परी तीळ दर्भ कुशधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हा निश्चित पुरुष आठवोनी चित्त विष्णू स्थानी मानिजे पुरुष असता जेणे परी पती निरोपे आचार करी तेणेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे तीर्थयात्रा उपवास व्रत विष्णू निरोपे करावे निश्चित अथवा गुरुद्विज विख्यात तयांचे निरोपे आचरावे आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी धणी विद्वज्जन विप्रांसी वैशाख माघ कार्तिक मास अनेक स्नानी आचार विशेष माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे वैशाखी जळ कुंभदान कार्तिकी दीप आराधन ब्राह्मणा द्यावे घृतदान यथाशक्त्या दक्षिणेसी माघ मासी तिळघृतेसी द्यावे दान विप्रांसी अरण्यात वैशाख मासी पोई घालिजे निर्मळ डोके
शिवालयी ईश्वरावरी गळती ठेविजे निर्मळ वारी गंध परिमळ पूजा करी तेणे पुण्य अगाध विप्राचिया घरोघरी उदक घालिजे शक्त्यानुसारी अन्न द्यावे निर्धारी अतिथी काळी परियेसा तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते द्याव्या छत्रपादुका येता आपल्या गृहांतिका पाद प्रक्षालन करावे वारा घालावा विंझणेसी वस्त्र द्यावे परिधानासी गंध तांबूल परिमळासी कर्पूर वेलादी परियेसा जलपात्र द्यावे शक्तीसी गुड पान आम्रपानेसी द्राक्षे कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पिजे भोजा संकल्पून पुरुष काजा धर्म करणे येणे परी कार्तिक मासी जवान्न अथवा जे विजे एकान्न वृत्तांक माश मसूर लवण तैलादी मधु वर्जावे कास्य पात्र आणिक वर्जावे द्विदल मात्र मनी असावे पवित्र एकाग्रेसी परियेसी पलाश पात्री भोजन करावे शुची उद्यापन करावे जे जे व्रत धरावे त्या ते उजवावे तत्वता घृत भरीत कास्य पात्र विप्रा द्यावे पवित्र भूमी शयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी जे जे वस्तू त्यजिली आपण ते ते द्यावी ब्राह्मणा लागून रसद्रव्ये एक मास जाण त्याग करावी परियेसा त्यजूनी या दधिक्षीर उद्यापन आचार मनोहर असली या नुसार धेनू द्यावी सालंकृत विशेषे असे आणिक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवासी म्हणजे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकड नसती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने लाडू तीळ खर्जुरेसी करुनी पक्वान्ये ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसी दक्षिणे सहित जाणा शर्करा मिळे एळेसी तळून अपूप घृतेसी दान द्यावी अतिसी भोजन द्यावे अतिता हेमंत ऋतू होता जाण व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी विप्राकारणे वस्त्रे द्यावी द्विजांसी पर्यंक द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा व्हावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण तांबूल दान परिपूर्ण द्यावे एळा कर्पुरेसी गृहदान द्यावे विप्रांसी सांवत्सरिक ग्रामेसी जाता तीर्थयात्रेसी पादरक्षा देईजे गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी अभिषेकावा गौरीहर धूप दीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजळिता आणिक सुगंध गंधेसी तांबूल दान विधीसी कर्पूर लवंगादी विविधेसी भक्तिभावे अर्पिजे आपुला पुरुष ध्यानोनी मनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एके मनी भक्तिभावे परियेसा नेमे असावे तिये नारी न बैसावे बैलावरी लेवू नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्र वस्त्र लेता जाण दोष बहुत आणि कसे व्रत पुत्राचे बोले वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पती पासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेत असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरिती भक्तीसी सहगमनाचे फळ असे पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पापरूपे भुजंत विधवा आपणे येणे परी आचरण करी जे नारी मरण होता अवसरी घेवोनी पती स्वर्गी जाय जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारोन ऐक बाले तव मन ज्यावरी प्रीती तेची करी दुःख सकळ त्यजोनी मम बोल ठेवी मनी
सांगितले तुझ लागोनी परलोक साधन. धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी. विधवापणे आचर करीसी तेही पुण्य तितुकेची. जे आवड तुझे मनी सांग माये विस्तारोनी. हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम भावे. ऐकोनी तया अवसरी केले नमन तिये नारी. विनवी तसे करुणोत्तरी भक्तिभावे करोनिया. जय जयाजी योगीश्वरा तुची पिता सहोदरा. माझा प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी. आलिये आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात. भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा. सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी. अशक्य आम्हा न टाके स्वामी असाधारण असे दातारा. तारुण्य पण मजसी लावण्य असे देहासी. निंदा अपवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान. संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी. पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे. म्हणोनी मागुती नमस्कारी माथा ठेवी चरणांवरी. स्वामी माते तारी तारी भव सागरी बुडतसे. करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर. देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे. तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी. सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते. आलात तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी. आरोग्य होईल म्हणोनी भक्तिभावे करोनिया. होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकिले नाही कोणी. जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे. ब्रह्म लिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण. घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये. हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका. बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा. सहस्त्र कोटी वर्षे जयासी आयुष्य असे रावणासी. काळ तया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले. भीष्मदेव इच्छा मरणी तेही पडले रणांगणी. परीक्षिती सर्पा भेणी लपता काय झाले तया. अनंत अवतार येणे परी होऊनी गेले संसारी. देव दानव येणे परी सकळ काळाधीन. या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितीसी. सकळ देव दानवासी काळ जिंकी निर्धारे. काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वाचोनी. भाव असे जयाचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने. अंतकाळ होता क्षणे श्री गुरु दर्शना जाय म्हणे. म्हणोनी भस्मतये वेळी लावता झाला कपाळी. रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तये वेळी. योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी. दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे. आणिक एक सांगेन तुझ गुरुदर्शना जाई सहज. रुद्र सूक्त म्हणती द्विज गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेवोनी आपुला देह प्रोक्षोनी. प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करावे भक्तीने. मग जावे सहगमनेसी वाणे द्यावी सुवासिनीसी. अनेक द्रव्ये वेचुनी हर्षी विप्रा तोष व्हावे बहुत. ऐशा परितियेसी सांगोनी गेला तापसी. पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी. भले ब्राह्मण बोलावुनी षोडश कर्मे आचरोनी. प्रेतासी प्रायश्चित्त देवोनी औपासन करविताती. सुस्नात होवनी आपण पीतांबर नेसोन. सर्वाभरणे लेवोन हळदी कुंकू लावितसे. औपासन प्रेतासी करविताती विधीसी. प्रेत बांधोनी काष्ठेसी घेवोनी गेले गंगेत. अग्नी घेऊनी तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी. आनंद बहुमानसी प्रेता पुढे जात असे. 16 वरुषांचे तारुण्य पण सुंदर रूप लावण्य. ल्याईलीसे आभरणे लक्ष्मी सरसी दिसत असे. मिळोनिया नगर नारी पाहो आल्या सहस्त्रचारी. माथा तुकविता सकळी पतिव्रता म्हणोनिया. एक म्हणती काय नवल पूर्व वयेसी असे बाळ. काय दैव पूर्वफळ पती सवे जात असे. देखिले नाही पतीचे मुख नाही झाले की बाळक. कैसा जीव झाला एक आनंद रूपे जातसे. म्हणती शिकवा ईसी वाया का हो जीव देसी. परतून जाई माहेरासी आपुल्या माता पित्या जवळी.
एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसीच धन्य इची माता पिता 42 उद्धरले आता प्रेता पुढे चालता एक एक पाऊला अश्वमेघ फळ येणे परी नदी तीरासी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्नीसी काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावोनी सुवासिनीसी देती झाली वाण देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडर कंठ सूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य दिधले अपारेसी समस्त ब्राह्मणा तये वेळी नमन करोनी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूल पाणी उमा गौरी अंतःकरणी आम्हा बोलाविले सगुणी प्रेम भावे करुनिया आली श्रावणी दीपवाळी आम्ही जातो माते जवळी पती सहित मने निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागमे लोक आपुले होते जे का सवे आले त्यांची सांगत असे बाळे परतोनी जावे ग्रामासी पुसता श्वसूर मामेसी त्याते न सांगावे परियेसी प्राण देतील आम्हासी हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी आलो श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिलो आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमुचे ऐसे सांगा श्वसूर मामीसी आमुचे माता पितया दिकासी इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकोन दुःख पावले सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेता जवळी उभी देखा अग्निकुंडी तये क्षणी घाली ताती काष्ट शेणी तो आठवण झाली झणी योगेश्वराचा उपदेश मग रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधले प्रेताची श्रवणी कंठसूत्री 2 ठेवोनी पुसतसे ब्राह्मणासी विनवी तसे द्विजासी संकल्प केला म्या मानसी श्री गुरु मूर्ती आहे कैसी आपुल्या दृष्टी पाहीन दृष्टी देखोनिया स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झालिया वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन बोलताती द्विज जन दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी जेथे होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सर्व येती नरनारी विप्र मेळा नाना परी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नर केसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अभेरिले तुची दाता सर्वेश्वर शरणांगताचा आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपण न लाधेची हेळा मात्रे त्रिभुवनासी रची स्वामी रजो गुणे सृष्टीसी सत्व गुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी तुची स्वामी तमो गुणे निश्चयेसी प्रलय समस्त जीवांसी त्रिगुण तुची होसी त्रिमूर्ती तुची देवा तुझ पाशी सर्व सिद्धी ओळंघिता तव विधी देखिली आमुची कुडी बुद्धी जाणोनी माते अव्हेरिले एखादा नर बाधा करी जाणोनी सांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरी राजा सहाय्य करी तयाचे रोग होता मनुष्यासी जाऊन या वैद्यापाशी औषध करी तात्काळेसी आरोग्य तया होत असे तू त्रिमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार सर्व भक्तजना आधार म्हणून सेविती सकळ जन अपराध आपण काय केले भेटीसी 20 गावे आले माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया होसी तूच माता पिता होसी तुची माता पिता म्हणून आले धावता भेटी होता आरोग्यता पतीस व्हावी म्हणून या आपुले समान असती नारी त्या नांदता पुत्र पौत्री आपण झाले दगडा परी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदा रोगी कैसा पुत्र आपणा लागी
तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामिया. आरोग्य होईल पतीसी, पुत्र होतील आपणासी, आशा धरून मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरले माझे मनोरथ, आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले बहुत, नवल झाले स्वामिया. मनोरथ पावला सिद्धीसी, म्हणून आले पुसावयासी, जाते आता परलोकासी, कीर्ती तुझी घेवोनी. ऐशा परी ध्यान करीत, आली अमरजा संगमी त्वरित, वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया. उभी ठाकोनिया दुरी, तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे त्या अवसरी, सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती, नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेणे चिरिती, अष्टपुत्रा होय म्हणतसे. ऐसे ऐकोनिया वचन, हास्य करीती सकळ जन, सांगताती विस्तारोन, गुरु लागी सत्वर. विप्र म्हणती स्वामीसी, इचापती पंचतत्वासी, इचापती पंचत्वासी, पावला परधामासी, सुवासिनी केवी होय. प्रेत नेले स्मशानासी, ही आली महा सहगमनासी, निरोप घ्यावया तुम्हापासी, आली असे स्वामिया. तुमचा निरोप घेवोनी, अग्निकुंडा जावोनी, समागमे पतिशयनी, दहन करणे तियासी तियेसी. ऐकोनी त्याचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, इचे स्थिर अहेवपण, मरण केवी घडे इसी. गुरु म्हणती जा वेळी, आणा प्रेत आम्हा जवळी, प्राण गेला कवणे वेळी, पाहू म्हणती अवधारा. श्री गुरु म्हणती द्विजासी, आमुचे बोल जहाले इसी, अहेवपण स्थिर इसी, संदेह न धरावा मनात. या बोलाचे निर्धारू, करील आता कर्पूर गौरू, नका प्रेत संस्कारू, आणा प्रेत आम्हा जवळी. श्री गुरुचा निरोप घेता, आणो गेले धावत प्रेता, पाहती लोक कौतुका, अभिनव म्हणताती. इतुके होता ते अवसरी, आले विप्र तेथवरी, पूजा करीती मनोहरी, श्री गुरुची भक्तीने. रुद्र सूक्त म्हणोनी, अभिषेक करीती श्री गुरुचरणी, षोडशोपचारी विस्तारोनी, पूजा करीती भक्तीने. तीर्थ पूजा नाना परी, पूजा करीती उपचारी, इतुकिया अवसरी, घेऊन आले प्रेतासी. प्रेत आणोनिया देखा, ठेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणती विप्र लोका, सोडा वस्त्र दोर तयाचे, चरणतीर्थ त्यावेळी देती तया विप्रांजवळी. प्रोक्षा म्हणती तात्काळी, प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ब्राह्मण, प्रेतासी करीती तीर्थ स्नपन, अमृत दृष्टीसी आपण, पाहती प्रेत अवधारा. पाहता सुधा दृष्टी करून, प्रेत झाले संजीवन, उठोनी बैसे तत्क्षण, अंग मुरडीत परियेसा. नग्न म्हणून लाजत, प्रेत झाले सावचित्त, नवे वस्त्र नेसत, येवोनी बैसे एकीकडे. बोलावोनी स्त्रियेसी, पुसतसे विस्तारेसी, कोठे आणले मजसी, यतीश्वर कोण सांगे. इतुके लोक असता, का हो तू न करसी चेता, निद्रा आली मदोन्मत्ता, म्हणून सांगे स्त्रियेसी. ऐकून पतीचे वचन, सांगती झाली विस्तारोन, उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुसी. चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण, पाहती लोक सर्वजन, महा आनंद प्रवर्तला. म्हणती पापरूपी आपण, पाप केले दारुण, पापा पासाव अनुसंधान, जन्म जहालो परियेसा. दुर्बुद्धीने वर्तलो, पाप सागरी बुडालो, तुझे चरण विसरलो, त्रयमूर्ती जगद्गुरु. सकळ जीव मात्रासी, रक्षिता शंकर तूसी होसी, ख्याती तव त्रिभुवनासी, शरणांगता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु, विश्वमूर्ती परात्परू, ब्रह्मा विष्णू शंकरू, सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता, त्राही त्राही जगत भरता, कृपा सागरा जगन्नाथा, भक्त जन विश्रामा. जय जयाजी गुरुमूर्ती, जटाजूट पशुपती, अवतरलासी तू क्षिती, मनुष्य देह धरुनिया. त्राही त्राही पिनाक पाणी, त्राही देवा तू शिरोमणी, भक्तजन पाळोनी, रक्षितोसी निरंतर. सर्वाभूती तुची वससी, नमन तुझे चरणासी, मज ऐसे गमलासी, माता रूप वर्तत तू. त्रिभुवनी तव करणी, माथा ठेविला तुझे चरणी, निश्चय केला माझे मनी, पुनर्जन्म नव्हे आता. विश्वकारण करीसी,
हेळा मात्रे सृष्टी रचीसी मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत तुझे न ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मनी येणे परी निष्कलंक तू दिसतोसी क्रोध नाही तुझे मनी आनंद मूर्ती तुची सहस्त्र गुणी भक्तजना संरक्षणी कृपा सागर स्वामिया जीव मात्रा कृपा करिसी शरणांगता ते रक्षिसी इह पर सौख्या ते देसी चतुर्विध पुरुषार्थ तुची करुणेचा सागर चिन्मात्रा अगोचरू श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया ऐसी नाना परीसी स्तोत्रे केली श्री गुरु मूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ सांडोनी संदेह त्वरित सुखे असा म्हणती गुरु इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नर नारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तये वेळी नमन करीती सकळ जन स्तोत्र करिता ती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक आपुले मनी आणोनी तर्क श्री गुरुसी पुसत असे विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशयामुचे मानसी होत आहे स्वामिया वेदशास्त्रे पुराणे बोलता ती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणोनी वाक्य निर्धारी पा घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण परियेसी आला कैसा जीव यासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया गुरु म्हणती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी गुरु म्हणती तयासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी पुढले जन्म परियेसी वर्षे 30 संख्या पै भक्तजन रक्षावयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गाते तटस्थ झाले सकळ जन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवना जन ख्याती झाली चहू राष्ट्रा पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीसी अपार द्रव्य वेचोनी विप्रतोषमुनी आराधनी सूर्य जाता अस्तमानी येती गुरुच्या मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर सकळाभिष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देवनी अद्भुत परमतयासी तोषविले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनाम धारक संवादे प्रेत संजीवन नाम द्वात्रिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु ओम गुरवे नमः श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा विनवी तसे भाकुनी करुणा भक्ती भावे करोनी ओम गुरवे नमः आरती नारायण प्रभुची आरती नारायण प्रभुची सुमंगल धवल सद्य साची सुमंगल धवल सद्य साची सच्चिदानंद मूर्ती बरवी सच्चिदानंद मूर्ती बरवी दर्शनी त्रिविध ताप हरवी दर्शनी त्रिविध ताप हरवी विपत्ती दैन्य दोष नुरवी विपत्ती दैन्य दोष नुरवी दिनावरी दया क्षमा मिरवी दिनावरी
दया क्षमा मिरवी. गर्जना दत्त दत्त करुणी, गर्जना दत्त दत्त करुणी, प्रकट करी जरित दाऊनी प्रचित भाविका देतही साक्ष सद्गुरुची. सुमंगल धवल सद्यसाची, आरती नारायण प्रभूची, आरती नारायण गुरुची. सुमंगल धवल सद्यसाची. बालतनु ज्ञान देह मूर्ती, बालतनु ज्ञान देह मूर्ती. अघटित तेही घडूनी आणीती, अघटित तेही घडूनी आणीती. हर्ष भय शोकरहित चित्ती, हर्ष भय शोकरहित चित्ती. रंगली निजानंद वृत्ती, रंगली निजानंद मूर्ती. कृपेने वारी आधी व्याधी, कृपेने वारी आधी व्याधी. नमिता चरण शरण जन तरत, हरित से ताप. बाप हा माय बहीण मुची, बाप हा माय बहीण मुची. बोलली माय भाविकाची, सुमंगल धवल सद्यसाची. आरती नारायण गुरुची, आरती नारायण प्रभूची. सुमंगल धवल सद्यसाची. भजनी प्रेम भरे डुलती, गायनी प्रेम भरे डुलती. भजनी प्रेम भरे डुलती, गायने प्रेम भरे डुलती. मुखाने दत्त दत्त म्हणती, मुखाने दत्त दत्त म्हणती. त्रिविध जन बोधून हित करीती, त्रिविध जन बोधून हित करीती. पावन अगहर भागीरथी, पावन अगहर भागीरथी. आर्य जन जननी प्रगट झाली, आर्य जन जननी प्रगट झाली. परम उग्र कली जाळीत निशिदिनी. करुणा घन ही सुनिर्मळ अति वृष्टी करीत आली, वृष्टी करीत आली. धावली माय बालकाची, आली ही माय बालकाची. सुमंगल धवल सद्यसाची. आरती नारायण गुरुची, आरती नारायण प्रभूची. सुमंगल धवल सद्यसाची. नारायणा दत्तराया, नारायणा दत्तराया. परिसा माझी विनती सदया, परिसा माझी विनती सदया. करुनिया कृपेची छाया, करुनिया कृपेची छाया. निवारा संस्कृती ही माया, निवारा भव संस्कृती माया, निवारा भव संस्कृती माया. कोणी मज नाही तुम्हा विण हो, कोणी मज नाही तुम्हा विण हो. सदानंद धाम गोड तव नाम, देई मज प्रेम माय तू नारायण मुची. माय तू विद्यानंद मुची. राखी मम लाज बालकाची, राखी मम लाज बालकाची. सुमंगल धवल सद्यसाची, सुमंगल धवल सद्यसाची. आरती नारायण गुरुची, आरती नारायण प्रभूची. सुमंगल धवल सद्यसाची, सुमंगल धवल सद्यसाची, सुमंगल धवल सद्यसाची. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंजा ग्रामांतरी.
तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे दीनांचे श्रमा. ओम गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षडगुण पारावारम दुर्जन संहारम भक्त प्रिय दातारम कल्पित परिवारम मुनिजन मानसहारम निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानस दरितम मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यम नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यम पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम श्रुति सकल आधारम कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम पठनामृत रसधारम भव भय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम भू इच्छा तरणम ज्ञानामृत रसभरणम जड जीवोद्धरणम भक्त्या कृतमपि स्मरणम तापत्रय हरणम निगमारहित महिमा मोक्ष श्री वर्णम. श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम शारदा गंगाधुर स्तुतमथितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे श्री गुरुचरितम कृपया मानस दरितम मामुद्धार त्वरितम. ओम गुरवे नमः. नमो एकनाथा शांती ब्रह्म राजा तुझ्या कृपेने लाभला आनंद प्रकाशा. भागवताचा तुम्ही केला भाव विस्तार तरले अनेक पंडित पतित. प्रेम शांतीचा तुम्ही दिला सिद्ध मंत्र प्रपंच अवघा केला परमार्थ रूप. ज्ञानेश म्हणे जनार्दननाथा चरण कमलावरी ठेवितो आता माथा. यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै श्रीनारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत्. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ओ